नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टार अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला व बालविकास भरती यामध्ये महिला व बालक यांच्याशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तसेच ICDS एग्जाम कधी होईल हे सुद्धा मी व्हिडिओच्या मध्ये कुठेतरी सांगणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला माहिती पडेल की एग्जाम कधी होणार। तर बघा, पहिला प्रश्न आहे, प्रसूतीपूर्व विकासाचा कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून इतका असतो। तर बघा, याचे आन्सर आहे 9 महिने 36 आठवडे, म्हणजे 1 व 2। एका महिन्यामध्ये किती आठवडे असतात? 4 असतात। 9 चौक 36 आठवडे, महिने विचारला तर 9। प्रसूतीपूर्व विकासाचा कालावधी हा गर्भधारणा झाल्यापासून 9 महिने किंवा 36 आठवडे इतका असतो। ऑप्शन 3 इज द राईट आन्सर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, रेत पेशी व वीर्य वाहून नेऊन ते स्त्रीच्या प्रजनन संस्थेत सोडण्याचे कार्य खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? तर बघा, याचे आन्सर आहे शिश्न। रेत पेशी व वीर्य वाहून नेऊन ते स्त्रीच्या प्रजनन संस्थेत सोडण्याचे कार्य शिश्न अवयवाद्वारे केले जाते। क्वेश्चन नंबर 3 आहे, खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये शुक्रपेशी परिपक्व बनतात? तर याचे आन्सर आहे वृषण। वृषण या अवयवामध्ये शुक्रपेशी परिपक्व बनतात। क्वेश्चन नंबर 4 आहे, खालीलपैकी कोणता अवयव शुक्रपेशी तयार करण्याचे कार्य करतो? तर बघा, वीर्यपिंड हा अवयव शुक्रपेशी तयार करण्याचे कार्य करतो। क्वेश्चन नंबर 5 आहे, खालीलपैकी कोणत्या अंतःस्रावी संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये लैंगिक लक्षणे दिसून येतात? तर बघा, याचे आन्सर आहे टेस्टोस्टेरॉन। टेस्टोस्टेरॉन या अंतःस्रावी संप्रेरकामुळे पुरुषांमध्ये लैंगिक लक्षणे दिसून येतात। संप्रेरक म्हणजे काय असते? संप्रेरक म्हणजे हार्मोन टेस्टोस्टेरॉन हार्मोनमुळे। क्वेश्चन नंबर 6 आहे, पुरुषांमध्ये लैंगिक लक्षणासाठी जबाबदार असणारा टेस्टोस्टेरॉन हा अंतःस्रावी संप्रेरक खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे तयार केला जातो? तर सांगा। तर याचे आन्सर आहे वीर्यपिंड। पुरुषांमध्ये लैंगिक लक्षणासाठी जबाबदार असणारा टेस्टोस्टेरॉन हा अंतःस्रावी हार्मोन खालीलपैकी वीर्यपिंड अवयवाद्वारे तयार केला जातो। विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या। तुम्ही फक्त एकच लाईकची आवश्यकता आहे तुमच्याकडून मला आहे, प्रत्येकाने एक लाईक करावं अशी अपेक्षा आहे। आणि विद्यार्थ्यांना, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे। आणि माझे व्हिडिओ क्वेश्चन क्वालिटी कशी असते ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। क्वेश्चन नंबर 7 आहे, स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय? तर बघा, याचे आन्सर आहे शुक्रपेशी तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस होय। स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे शुक्रपेशी तयार होण्याची प्रक्रिया, याला स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात। वीर्यपिंड हे वृषणमध्ये च्या साह्याने जोडलेले असतात। तर बघा, याचे आन्सर आहे वीर्यपिंड हे वृषणमध्ये स्पर्मेटिक कार्डने जोडलेले असतात। वीर्यपिंड हे वृषणमध्ये स्पर्मेटिक कार्डच्या साह्याने जोडलेले असतात। क्वेश्चन नंबर 9 आहे, खालीलपैकी कोणती पेशी एंड्रोजन हे लैंगिक संप्रेरक स्त्रावतात? तर सांगा। तर याचे आन्सर आहे इंटरस्टिशियल पेशी। इंटरस्टिशियल पेशी हे एंड्रोजन हे लैंगिक संप्रेरक स्त्रावतात। क्वेश्चन नंबर 10 आहे, खालीलपैकी कोणत्या प्रमुख संप्रेरकामुळे पुरुष प्रजनन संस्थेच्या अवयवांचे परिपक्वन होण्यास मदत होते? तर याचे आन्सर आहे टेस्टोस्टेरॉन। टेस्टोस्टेरॉन या प्रमुख संप्रेरकामुळे पुरुष प्रजनन संस्थेच्या अवयवांचे परिपक्वन होण्यास मदत होते।
क्वेश्चन नंबर 11 आहे, स्त्री प्रजनन संस्थेच्या खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये अंडपेशी व शुक्रपेशी यांचा संयोग होतो? तर बघा याचा आन्सर आहे बीजवाहक नलिका. स्त्री प्रजनन संस्थेच्या बीजवाहक नलिका या अवयवामध्ये अंडपेशी व शुक्रपेशी यांचा संयोग होतो. क्वेश्चन नंबर 12 आहे, स्त्री प्रजनन संस्थेच्या आंतरिक अवयवामध्ये खालीलपैकी कोणत्या अवयवाचा समावेश होतो? तर बघा याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. अंडाशय, स्त्री बीजवाहक नलिका, तसेच गर्भाशय आणि योनिमार्ग. स्त्री प्रजनन संस्थेच्या या चारही अवयवांमध्ये आंतरिक अवयवामध्ये या सर्व अवयवांचा समावेश होतो. त्यामध्ये काय येते? अंडाशय येते, गर्भाशय येते, योनिमार्ग येतो आणि स्त्री बीजवाहक नलिका. म्हणून काय याचा आन्सर वरीलपैकी सर्व. विद्यार्थ्यांना तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो, तसेच आपल्या क्वेश्चनची क्वालिटी कशी आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आणि प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. क्वेश्चन नंबर टाकून ऑप्शनचे आन्सर द्या. 13 आहे, खालीलपैकी कोणते योनिमार्गाचे कार्य आहे? तर याचे आन्सर आहे वरीलपैकी सर्व. संभोगावेळी शुक्रपेशीचे ग्रहण करणे, मासिक स्त्राव बाहेर टाकणे, शिशुला जन्म देणे हे योनिमार्गचे कार्य आहे. सोपी आहे. काय? संभोगावेळी शुक्रपेशीचे ग्रहण करणे, मासिक स्त्राव बाहेर टाकणे आणि शिशुला जन्म देणे हे योनिमार्गचे कार्य आहे. तर काय याचा आन्सर वरीलपैकी सर्व. क्वेश्चन नंबर 14 आहे, बीजवाहक नलिके संबंधित खालील विधाने पहा. तर याचा आन्सर आहे काय विचारत आहे? असत्य विधान विचारत आहे. चुकीचं काय आहे? तर बघा बीजवाहक नलिके संबंधित खालील स्त्री प्रजनन संस्थेमध्ये 2 बीजवाहक नलिका असतात. हो बरोबर आहे. नलिकेची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर असते. हे सुद्धा बरोबर आहे. फलित अंडपेशी बीजवाहक नलिकेतून गर्भाशयात येते. हे सुद्धा बरोबर आहे. तर असत्य कोणतं आहे? तर यापैकी एकही असत्य नाही. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. सर्व बरोबर आहे. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये 2 बीजवाहक नलिका असतात. बरोबर आहे. नलिकेची लांबी 10 ते 12 सेंटीमीटर असते. हे सुद्धा बरोबर आहे. फलित अंडपेशी बीजवाहक नलिकेतून गर्भाशयात येते. हे सुद्धा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 15 आहे, स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशय संबंधित खालीलपैकी योग्य विधान निवडा. तर बघा काय म्हणते? योग्य विधान विचारलंय. योग्य विधान, अंडाशय ही स्त्री लैंगिक ग्रंथी आहे. हो बरोबर आहे. स्त्री प्रजनन संस्थेमध्ये फक्त एकच अंडाशय असते का? नाही, चूक आहे. त्याची लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 2 सेंटीमीटर व जाडी 1 सेंटीमीटर असते. तर बरोबर आहे. ए आणि सी बरोबर आहे. अंडाशय ही स्त्री लैंगिक ग्रंथी आहे. बरोबर आहे. त्याची लांबी 3 सेंटीमीटर, रुंदी 2 सेंटीमीटर व जाडी 1 सेंटीमीटर असते. क्वेश्चन नंबर 16 आहे, खालीलपैकी कोणत्या अंडाशयाचे मुख्य कार्य आहे? तर बघा याचे आन्सर आहे अंडपेशी विकसित करणे हे अंडाशयाचे मुख्य कार्य आहे. एस्ट्रोजन व प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरके तयार करणे हे सुद्धा अंडाशयाचे मुख्य कार्य आहे. तर काय याचे आन्सर? वरीलपैकी दोन्ही. मुली वयात आल्यानंतर प्रत्येक महिन्याला योनी मार्गातून 4 ते 5 दिवस रक्तस्राव होतो. याला रिकामी जागा म्हणतात. तर याचा आन्सर मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सर्व माहित आहे. मराठीमध्ये सांगा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा काय म्हणतात ते सुद्धा मला सांगा याचा आन्सर. ठीक आहे. इझी प्रश्न आहे. वर्षे वयादरम्यान मुलींमध्ये हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी प्रथमच सुरू होते. तर कोणत्या वयामध्ये? तर बघा याचे आन्सर आहे 9 ते 14 या वर्ष वयादरम्यान मुलींमध्ये हार्मोनल बदल होऊन मासिक पाळी प्रथमच सुरू होते. क्वेश्चन नंबर 19 आहे, परिपक्व झालेले स्त्री बीज फोडून अंडाशयातून बाहेर येते या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात. तर याचा आन्सर आहे ओव्हुलेशन. परिपक्व झालेली स्त्री बीज फोडून अंडाशयातून बाहेर येते या प्रक्रियेला ओव्हुलेशन असे म्हणतात. जर विद्यार्थ्यांना तुम्ही आतापर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि जो हा व्हिडिओ पूर्ण बघणार त्यालाच माहिती पडणार की एक्झाम डेट कधी आहे. तर
एक्झाम डेट कधी आहे तर खालील विधाने पहा. काय विचारत आहे? बरोबर, बरोबर आणि चूक. कोणतं चूक आहे, कोणतं बरोबर आहे हे विचारत आहे. तर बघा, मासिक पाळी ही सरासरी 5 दिवसाची असते. हो, बरोबर आहे. मासिक चक्राच्या मध्यात ओव्ह्युलेशन घडून येते. मासिक चक्राच्या मध्यात ओव्ह्युलेशन घडून येते, हे सुद्धा बरोबर आहे. तर काय येईल याचा आन्सर? ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 21 आहे. शुक्रपेशी व स्त्रीबीज याच्या संयोगा संबंधित खालील विधाने पहा. तर याचा आन्सर आहे काय विचारला? असत्य विधान. शुक्रपेशी व स्त्रीबीज यांच्या संयोगा संबंधित खालील विधाने पहा. तर बघा, संयोगादरम्यान शुक्रपेशी विकर स्रावते व स्त्रीबीजाचे आवरण भेदून आतमध्ये प्रवेश करते, हे सुद्धा बरोबर आहे. काय? संयोगादरम्यान शुक्रपेशी विकर स्रावते व स्त्रीबीजाचे आवरण भेदून यात मध्ये प्रवेश करते, बरोबर आहे. स्त्रीबीज व शुक्रपेशीच्या केंद्रकात संयोग होऊन नवीन केंद्र निर्माण होतो, हे सुद्धा बरोबर आहे. काय? स्त्रीबीज व शुक्रपेशीच्या केंद्रकात संयोग होऊन नवीन केंद्र निर्माण होतं, बरोबर आहे. संयोगादरम्यान तयार झालेल्या केंद्रकामध्ये स्त्रीकडून आलेली 23 व पुरुषाकडून आलेली 23 अशी एकूण 46 रंगसूत्रे म्हणजेच गुणसूत्रे क्रोमोझोम असतात, बरोबर आहे. तर काय यापैकी एकही विधान असत्य नाही आहे, सर्व विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 22 आहे. झायगोट म्हणजे काय? तर याचा आन्सर आहे फलित स्त्रीबीज. झायगोट म्हणजे काय असते? फलित स्त्रीबीज म्हणजे झायगोट. क्वेश्चन नंबर 23 आहे. फलित स्त्रीबीज 5 ते 6 दिवस गर्भाशयात योग्य जागा शोधण्यासाठी फिरते व नंतर ती गर्भाशयाच्या भिंतीला जाऊन चिकटते, या प्रक्रियेस रिकामी जागा म्हणतात. तर सांगा याचा आन्सर काय? तर याला रोपण म्हणतात. काय? फलित स्त्रीबीज 5 ते 6 दिवस गर्भाशयात योग्य जागा शोधण्यासाठी फिरते व नंतर ती गर्भाशयाच्या भिंतीला जाऊन चिकटते, या प्रक्रियेला रोपण असे म्हणतात. गर्भधारणेच्या काळात खालीलपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात? तर सांगा. तर बघा, गर्भधारणेच्या काळात अनुवांशिकता, लिंग निश्चिती तसेच गर्भाची संख्या म्हणजे वरीलपैकी सर्व गोष्टी निश्चित होतात. क्वेश्चन नंबर 25 आहे. खालील विधाने पहा. पर्याय विकल्प. बरोबर, बरोबर, बरोबर की चूक आपल्याला शोधायचं आहे. तर याचा काय म्हणते? अनुवांशिकतेमध्ये कोणताही बदल घडवून आणता येत नाही. तर अनुवांशिक मध्ये खरंच कोणताही बदल घडवून आणता येत नाही. त्वचेचा रंग, केसाचा रंग, उंची, बुद्धिमत्ता इत्यादी अनुवांशिकतेने निश्चित होतात. तर काय? वरीलपैकी दोन्ही बरोबर. ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26 आहे. गर्भधारणेच्या वेळी अपत्याचे लिंग निश्चित होते. काय? बरोबर, बरोबर का चूक हे आपल्याला ओळखायचं आहे. गर्भधारणेच्या वेळी अपत्याचे लिंग निश्चित होते, हे बरोबर आहे. पित्याकडील रंगसूत्र, गुणसूत्र क्रोमोझोम मुळेच अपत्याचे लिंग ठरते, हे सुद्धा बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. हा क्वेश्चन समजून सांगतो तुम्हाला. बघा, आईकडे कोणते क्रोमोझोम्स असतात? XX. वडिलाकडे XY. जेव्हा आईकडून X आणि वडिलाकडून X आला तर काय होते? मुलगी. आणि मुलासाठी आईकडून X आला आणि मुलाकडून वडिलाकडून Y आला, XY झालं, तेव्हा मुलगा तयार होतो. यामध्ये आईचा काहीच दोष नसतो. हे सर्व वडिलांच्या याच्यामध्ये असतात की मुलगा होणार की मुलगी. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे जुळी मुले जन्माला येऊ शकतात? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे 2 फलित पेशीमुळे गर्भधारणा झाली असल्यास, बरोबर आहे. एकाच पेशीचे विभाजन होऊन गर्भधारणा झाली असल्यास जुळी मुले जन्माला येतात. दोन्ही ऑप्शन बरोबर आहे, ए आणि बी. क्वेश्चन नंबर 28 आहे. काय विचारत आहे? बरोबर विधान आणि चुकीचं विधान कोणतं आहे ते विचारत आहे. एकाण जुळी बालके समलिंग असतात, बरोबर आहे. एकाण जुळी बालके समलिंग असतात. समलिंगी जुळ्या बालकांची अनुवांशिकता शारीरिक व मानसिक बाबतीत समान असते, तर हे सुद्धा बरोबर आहे. ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत. क्वेश्चन नंबर 29 आहे.
बंधुभावी जुळ्या मुलामध्ये रंगसूत्रांची व जनुकीय रचना पूर्णपणे भिन्न असते, कारण सांगा. बंधुभावी जुळ्या मुलांमध्ये रंगसूत्र व जनुकीय रचना पूर्णपणे भिन्न असते, कारण दोन स्वतंत्र स्त्री बीजे दोन स्वतंत्र शुक्र पेशीमुळे फलित झालेली असल्याने. ऑप्शन 1 बरोबर आहे. दोन स्वतंत्र स्त्री बीजे दोन स्वतंत्र शुक्र पेशीमुळे फलित झालेली असल्याने जुळ्या मुलांमध्ये सुद्धा रंगसूत्राची व जनुकीय रचना पूर्णपणे भिन्न असते. समजलं? क्वेश्चन नंबर 30 आहे. प्रसूतीपूर्वी काळाचा एकूण कालावधी किती असतो? तर बघा, प्रसूतीपूर्व काळाचा एकूण कालावधी 280 दिवसांचा असतो, 9 महिने 9 दिवसाचा सुद्धा असतो आणि काहींमध्ये 10 लुनार महिन्याचा सुद्धा असतो. तर काय? वरीलपैकी सर्व. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 31 आहे. चुकीची जोडी विचारली. चुकीची जोडी कोणती आहे? फलित बीजावस्था गर्भधारणा ते 2 आठवडे. बरोबर आहे. फलित बीजावस्था गर्भधारणा ते 2 आठवडे. बरोबर. भ्रूणावस्था 3 ते 7 आठवडे. हे ऑप्शन चूक आहे. भ्रूणावस्था 3 ते 7 आठवडे चूक आहे. तर मग किती आठवडे असते मला कमेंट मध्ये सांगा. जर येत नसेल आन्सर तर टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला याचा आन्सर दिले जाईल. गर्भावस्था 9 आठवडे ते शिशूचा जन्म. हे सुद्धा बरोबर आहे. गर्भावस्था केव्हा असते? 9 आठवडे ते शिशूचा जन्म. तर काय याचा आन्सर? ऑप्शन भ्रूणावस्था हे चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 32 आहे. पहिल्या 36 तासात झायगोटचे 2 पेशीत विभाजन होते, नंतर 4, 8, 16 अशा प्रकारे जास्तीत जास्त पेशीत रूपांतर होऊन सीताफळासारखा एक पुचका तयार होतो. या अवस्थेला रिकामी जागा असे म्हणतात. तर बघा, याचे आन्सर आहे मोरुला अवस्था. काय म्हणतात? मोरुला अवस्था. पहिल्या 36 तासात झायगोटचे 2 पेशीत विभाजन होते, नंतर 4, 8, 16 अशा प्रकारे जास्तीत जास्त पेशीत रूपांतर होऊन सीताफळासारखा एक पुंजका तयार होतो. या अवस्थेला मोरुला अवस्था असे म्हणतात. बघा विद्यार्थ्यांना, आपल्या व्हिडिओमध्ये कुठल्याच प्रकारचा टाइमपास होत नाही. मी आज तुमचे टोटल 50 क्वेश्चन घेणार आहे. किती? 50. आणि बाकीचे चॅनलवाले काय करतात? एका तासामध्ये फक्त हार्डली 15 ते 20 क्वेश्चन घेतात. फक्त 15 ते 20. आणि मी बघा किती क्वेश्चन घेणार? निव्वळ टाइमपास करतात. आज आपण 50 क्वेश्चन घेऊ. कमी वेळामध्ये तुमची रिव्हिजन म्हणून मी व्हिडिओ घेत असतो. तर बघा काय म्हणते? स्त्री बीज व शुक्रपेशी यांचा संयोग झाल्यानंतर गर्भाचे रोपण होण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो? तर याचा आन्सर आहे 10 दिवस. स्त्री बीज व शुक्रपेशी यांचा संयोग झाल्यानंतर गर्भाचे रोपण होण्यासाठी एकूण 10 दिवस कालावधी लागतो. क्वेश्चन नंबर 34 आहे. चूक किंवा बरोबर विधान सांगायचं आहे. झायगोटच्या मध्याजवळ असलेल्या पेशीच्या समुदायापासून भ्रूण तयार होतो. तर हे सुद्धा बरोबर आहे. काय? झायगोटच्या मध्याजवळ असलेल्या पेशीच्या समुदायापासून भ्रूण तयार होतो. बरोबर आहे. झायगोटच्या बाहेरील स्तरापासून वार तयार होते. झायगोटच्या बाहेरील स्तरापासून वार तयार होते. हे सुद्धा बरोबर आहे. तर काय येणार? ऑप्शन ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 35 आहे. इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय असते? तर सांगा. तर बघा, इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे बीजवाहक नलिकेमध्ये गर्भाची वाढ होणे. बीजवाहक नलिकेमध्ये गर्भाची वाढ होणे यालाच इक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. काय विचारत? असत्य विधान कोणते आहे? तर बघा, भ्रूणाच्या बाहेरील स्तरापासून त्वचा, नख, दात, केस, संवेदन इंद्रिय, मज्जासंस्था, मेंदू, पाठीचा कणा यासारखे अवयव तयार होतात. बरोबर आहे. भ्रूणाच्या बाहेरील स्तरापासून त्वचा, नख, दात, केस, संवेदन इंद्रिय, मज्जासंस्था, मेंदू, पाठीचा कणा यासारखे अवयव तयार होतात. बरोबर आहे. मध्य स्तरापासून अस्थि, रक्तवाहिन्या, उत्सर्जन संस्था व प्रजनन संस्था तयार होते. हे सुद्धा बरोबर आहे. काय? मध्य स्तरापासून अस्थि, रक्तवाहिन्या, उत्सर्जन संस्था व प्रजनन संस्था तयार होते. बरोबर आहे. सी. अंतस्तरापासून फुफ्फुसे, पचन संस्था तयार होते. अंतस्तरापासून फुफ्फुसे आणि पचन संस्था तयार होते. तर यापैकी असत्य काय कोणतं आहे? तीनही ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे यापैकी एकही असत्य नाही आहे. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर.
क्वेश्चन नंबर 37 आहे, च्या कालावधीनंतर भ्रूणाच्या हृदयाचे 4 कप्प्यात विभाजन होण्यास सुरुवात होते, तर सांगा. तर याचा आन्सर आहे 4 आठवड्याच्या कालावधीनंतर भ्रूणाच्या हृदयाचे 4 कप्प्यात विभाजन होण्यास सुरुवात होते. काय याचा आन्सर? 4 आठवडे. क्वेश्चन नंबर 38 आहे, भ्रूणाच्या विकासाच्या सहाय्यक प्रणालीमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर सांगा. याचा आन्सर काय? भ्रूणाच्या विकासाच्या सहाय्यक प्रणालीमध्ये गर्भपिशवी, वार आणि नाळ म्हणजे वरीलपैकी सर्व घटकांचा समावेश होतो. क्वेश्चन नंबर 19 आहे, वारेची वाढ पूर्ण होण्यासाठी एकूण किती कालावधी लागतो, तर बघा याचा आन्सर आहे 12 आठवडे. वारेची वाढ पूर्ण होण्यासाठी 12 आठवडे एवढा कालावधी लागत असतो. बघा विद्यार्थ्यांना, एक्झाम डेट बद्दल बोलू आपण. तर माझ्या माहितीनुसार 10 फेब्रुवारी 2025, 10 फेब्रुवारी नंतर एक्झाम कधी पण होऊ शकते. 10 फेब्रुवारी नंतर एक्झाम कधी पण होऊ शकते. तसेच माहिती मिळाली आहे की 16 फेब्रुवारी पासून एक्झाम स्टार्ट होईल. काय माहिती मिळाली आहे? 16 फेब्रुवारी पासून एक्झाम स्टार्ट होण्याची शक्यता आहे. पण मला वाटते 10 फेब्रुवारी नंतर एक्झाम कधी पण स्टार्ट होऊ शकते. ठीक आहे, तुम्ही अभ्यास करत राहा. हीच संधी आहे तुम्हाला पोस्ट काढण्याची. आणि अंगणवाडी सुपरवायझरला तसेच सर्व पोस्टला चांगला पेमेंट आहे. तुम्हाला लागता हाती 35 ते 38 हजार इन हँड सॅलरी मिळेल. किती? 35 ते 38 हजार इन हँड. म्हणून ही पोस्ट तुमच्या हातातून जाता कामा नये. आणि जो फक्त हा विचार करत राहील की एक्झाम कधी होईल, त्याचं नाही होणार. तुम्ही या कालावधी इंग्लिश, मराठी, मॅथ्स, रिझनिंग, जीके हे सर्व विषय कव्हर करून ठेवून द्या. ठीक आहे, जो वेळ मिळत आहे तिथे तुम्ही आपले बाकीचे सब्जेक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पोस्ट आरामात मिळेल. फक्त तांत्रिकवर जोर देऊ नका. तांत्रिक सर्वांचं झालं आहे, बाकीचे विषय तुमचे मेरिट ठरवणार आहे. आणि स्पेशल म्हणजे इंग्लिश. ठीक आहे, आणि आपल्या चॅनलवर इंग्लिशचे व्हिडिओ टाकले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. काय सर्च करायचं? ICDS इंग्लिश बाय स्टार अकॅडमी. काय सर्च करायचं? ICDS इंग्लिश बाय स्टार अकॅडमी. क्वेश्चन नंबर 40 आहे, असत्य विधान. वार ही भ्रूणाला नाळेमार्फत जोडली जाते. वार ही भ्रूणाला नाळेमार्फत जोडली जाते. बरोबर आहे. यामुळे गर्भाला प्राणवायूचा पुरवठा होतो. तर बघा हे सुद्धा बरोबर आहे. यामुळे गर्भाला प्राणवायूचा पुरवठा होतो नाळेमुळे. बरोबर आहे. गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या पेशीपासून व थ्रोफोब्लास्ट पासून वार तयार होते. बरोबर आहे. गर्भाच्या अंतःस्तराच्या पेशीपासून व थ्रोफोब्लास्ट पासून वार तयार होते. तर काय याचा आन्सर? हे सर्व विधान बरोबर आहे. यापैकी एकही विधान असत्य नाही आहे. ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. सर्व ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 41 आहे, खालीलपैकी कोणते वारेचे कार्य आहे? तर बघा याचा आन्सर आहे उत्सर्जक पदार्थ मातेच्या शरीरात पोहोचवणे. बरोबर आहे. उत्सर्जक पदार्थ मातेच्या शरीरात पोहोचवणे हे वारेचे कार्य आहे. गर्भाला आवश्यक पोषक घटक पुरविणे हे सुद्धा वारेचे कार्य आहे. विषारी पदार्थ गर्भाकडे जाऊ न देणे हे सुद्धा वारेचे कार्य आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व कार्य हे वारेचे कार्य असते. हा एक. आणि वार म्हणजे काय असते सांगा मला कमेंट मध्ये. नाळेची सरासरी लांबी किती असते सांगा. तर याचा आन्सर आहे 50 सेंटीमीटर. नाळेची सरासरी लांबी ही 50 सेंटीमीटर असते. खालीलपैकी कोणत्या अवयवाद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाशयाकडे पोहोचविले जाते? सांगा याचा आन्सर. चला याचा आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. खूप सोपी प्रश्न आहे. मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचविले जाते कोणामार्फत? कमेंट करा याचा आन्सर. क्वेश्चन नंबर टाकून आन्सर देत चला. खालीलपैकी कोणत्या महिन्याच्या शेवटी स्टेटोस्कोपच्या साहाय्याने गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात? तर याचे आन्सर आहे 5व्या महिन्याच्या शेवटी स्टेटोस्कोपच्या साहाय्याने गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. 5व्या महिन्याच्या शेवटी स्टेटोस्कोपच्या साहाय्याने गर्भाच्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. जो डॉक्टर कानात लावून चेकअप करतो त्याला स्टेटोस्कोप म्हणतात.
आणि मला सांगा बीपी मोजण्याच्या यंत्राला काय म्हणतात? बीपी मोजण्याच्या यंत्राला काय म्हणतात? ठीक आहे. क्वेश्चन नंबर 45 आहे. खालीलपैकी कोणत्या कालावधीपासून गर्भ श्वासोच्छवास करू शकतो? तर याचा आन्सर आहे 6व्या महिन्याच्या शेवटी. 6व्या महिन्याच्या शेवटी पासून गर्भ श्वासोच्छवास करू शकतो. क्वेश्चन नंबर 46 आहे. खाली दिलेल्या विधानावरून गर्भांचा कालावधी ओळखा. तर सांगा. गर्भाची लांबी 35 सेंटीमीटर व वजन 1100 ग्रॅम असे. गर्भ तापमानास प्रतिसाद देतो, तसेच पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. कुठल्या महिन्यामध्ये? तर याचा आन्सर आहे 8व्या महिन्यामध्ये. काय असते? गर्भाची लांबी 35 सेंटीमीटर व वजन 1100 ग्रॅम असते. गर्भ तापमानास प्रतिसाद देतो, तसेच पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था विकसित होतात. कुठल्या? 8व्या महिन्यामध्ये. विद्यार्थ्यांना, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तसेच आपला टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. मी असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येईल. टार्गेट आहे 1000 लाईकचं. 1000 लाईक कंप्लीट करा या व्हिडिओला. किती? 1000 लाईकचं टार्गेट आहे तुम्हाला. खालीलपैकी कोणत्या कालावधीपासून मातेला गर्भाची हालचाल जाणवण्यास सुरुवात होते? तर याचा आन्सर आहे 5व्या महिन्याच्या शेवटी. 5व्या महिन्याच्या शेवटी या कालावधीपासून मातेला गर्भाची हालचाल जाणवण्यास सुरुवात होते. क्वेश्चन नंबर 48 आहे. 9व्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन रिकामी जागा ग्रॅम असते. तर याचा आन्सर आहे 2600 ते 3500 ग्रॅम. 9व्या महिन्याच्या शेवटी गर्भाचे वजन 2600 ते 3500 ग्रॅम असते. क्वेश्चन नंबर 19 आहे. 3ऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची सरासरी लांबी किती असते? सांगा. तर याचा आन्सर आहे 9 सेंटीमीटर. 3ऱ्या महिन्याच्या शेवटी गर्भाची सरासरी लांबी ही 9 सेंटीमीटर असते. विद्यार्थ्यांना, शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती गर्भधारणेची साधारण लक्षणे आहेत? तर बघा, गर्भधारणेची साधारण लक्षणे काय असते? मळमळ वाटते, स्तनातील बदल हे सुद्धा आहे. वारंवार लघवी होणे, म्हणजे वरीलपैकी सर्व ही गर्भधारणेची साधारण लक्षणे आहेत. विद्यार्थ्यांना,